नमस्कार मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कार्यक्रमाची दमदार सुरुवात कशी करायची। त्यानंतर आपण पाहिलं पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करताना काय बोलावे ज्याने वातावरण मंगलमय होणार। आता कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मंचावर अतिथी विराजमान झाले आहेत। आता वेळ आहे ती म्हणजे अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीला जपण्याची। पाहुण्यांचा सत्कार आणि परिचय हा कार्यक्रमाचा कणा असतो। जर परिचय चुकला किंवा स्वागत सत्कारात कमी पडलो तर पाहुण्यांवर असलेली आपली पहिली छाप खराब होऊ शकते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही जबरदस्त टिप्स आणि वाक्य सांगणार आहे ज्याने पाहुणेही तुमच्यावर खुश होतील। मित्रांनो, सूत्रसंचालन करताना स्वागत सोहळ्याची सुरुवात ही एका सुंदर चारोळीनेच व्हायला हवी। इथे तुम्ही ही चारोळी वापरू शकता। फुलांचा हा सुगंध आणि मनातील हा आदर। फुलांचा हा सुगंध आणि मनातील हा आदर तुमच्या स्वागतासाठी उसळला आनंदाचा हा सागर। शब्दांच्या सुमनांनी तर स्वागत झालेच आहे। शब्दांच्या सुमनांनी तर स्वागत झालेच आहे। आता पुष्पगुच्छाने करूया या सोहळ्याचा आदर, या सोहळ्याचा आदर। चला तर मग याच उत्साही वातावरणात आपण माननीय अतिथींच्या प्रत्यक्ष स्वागताकडे वळूया। यानंतर आपण बघूया सत्कार करताना वापरायचे शब्द। पाहुण्यांना फक्त पुष्पगुच्छ देणे पुरेसे नसते तर त्या कृतीला शब्दांची जोड द्या। या ठिकाणी आपण हे वाक्य वापरू शकतो, ज्यांच्या येण्याने या सोहळ्याला शोभा आली अशा आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय, इथं अध्यक्षांचं नाव घ्यावं, यांचे स्वागत माननीय, इथं स्वागत करणाऱ्या सरांचं नाव घ्यावं। हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय, या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं नाव घ्यायचं। यांचं स्वागत आमच्या महाविद्यालयाचे या ठिकाणी स्वागत करणाऱ्यांचं नाव घ्यायचं। हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सत्काराच्या वेळी तुम्ही ही ओळ म्हणू शकता, मनास मने जोडणारी माणसे लाभली हेच आमचे भाग्य आणि या भाग्याचे स्वागत करण्यासाठी लाभलेत तुमचे सहकार्य। यानंतर बघूया परिचय करून देण्याची योग्य पद्धत। पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी तुम्ही ही चार ओळी वापरू शकता। यशाच्या शिखरावर ज्यांनी ठेवली छाप, यशाच्या शिखरावर ज्यांनी ठेवली छाप, मेहनतीने मिळवला सन्मान माप। आज आपल्या कार्यक्रमाला मिळाली शान, आज आपल्या कार्यक्रमाला मिळाली शान, आपल्या पाहुण्यांमुळे वाढला मंचाचा मान, आपल्या पाहुण्यांमुळे वाढला मंचाचा मान। पाहुण्यांचा परिचय करून देताना त्यांचा पूर्ण बायोडाटा वाचू नका, तो खूप मोठा आणि कंटाळवाणा होतो। परिचयाचे 3 भाग करा। पहिलं, पद आणि प्रतिष्ठा, ते सध्या काय काम करतात ते बघा आणि ते सांगा। दुसरं, कर्तृत्व, त्यांनी समाजात किंवा त्यांच्या क्षेत्रात कोणती मोठी कामगिरी केली आहे ते सांगा। त्याच्यानंतर तिसरं, संबंध, आजच्या कार्यक्रमाशी त्यांचं काय संबंध आहे हे सांगा। उदाहरणार्थ, आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय, इथं पाहुण्यांचे नाव घ्यायचे। हे केवळ एक यशस्वी उद्योजक नसून त्यांनी शेकडो युवकांना रोजगार मिळवून दिला आहे। आता बघूया पाहुण्यांसाठी खास चारोळी। परिचय संपवताना किंवा सत्कारापूर्वी एक सुंदर चारोळी नक्की म्हणा, यामुळे वातावरण प्रसन्न होते। पाहुण्यांसाठी ही खास चारोळी पाठ करून ठेवा। पाहुणे म्हणून आलात आपण, आनंदी झाले आमचे मन। पाहुणे म्हणून आलात आपण, आनंदी झाले आमचे मन। आपल्या शुभ पावलांनी पावन झाले आजचे हे पवित्र सदन, आजचे हे पवित्र सदन। यानंतर बघूया शिष्टाचार। नेहमी लक्षात ठेवा, पाहुण्यांचा उल्लेख करताना नेहमी सन्माननीय, आदरणीय किंवा वंदनीय यासारखी विशेषणे वापरा। पाहुण्यांचा जेव्हा शाल, श्रीफळ किंवा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो तो मंचाच्या मध्यभागीच व्हायला पाहिजे, याची काळजी घ्या आणि त्यांचा परिचय पूर्ण झाल्यावरच त्यांना बोलण्याची विनंती करा। तर मित्रांनो, पाहुण्यांच्या परिचयासाठी आणि स्वागतासाठी तुम्ही या 5 पद्धती वापरून पहा। जर तुम्हाला सत्कार करताना बोलायच्या 5 खास चारोळ्या हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सत्कार चारोळ्या असं लिहून पाठवा, मी त्यावर स्वतंत्र व्हिडिओ नक्की बनवेन। आणि पाहुण्यांचं स्वागत आणि परिचय कसा करून द्यावा
त्याची लिखित PDF तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शब्दांचे वैभव जपा आणि मंचाची शान वाढवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.